आहे. आतमध्ये कर्मलहरी उसळतायत, प्राणांच्या लहरी उसळतायत, अपानांच्या लहरी उसळतायत आणि चार चौघात चांगलं दिसावं म्हणून ध्यानस्थ बसलेले आहेत. नटासारखं आहे ते, ढोंगी आहेत असं समजा. कर्मत्याग त्यांनी घडलेला नाहीये, ते ढोंग करतायत, सोंग करतायत. माऊलीला देखील सांगावं लागलं, तया कर्मत्याग न घडे. कर्म आम्ही त्यागलंय म्हणतात, ते ढोंग आहे. जे कर्तव्य मणी सापडे, मनामध्ये मात्र त्यांचं माहित आहे त्यांना की हे योग्य होतं पण आपण करत नाहीयेत. हे कर्तव्य आहे त्यांना, त्यांच्या मनात माहिती आहे पक्क, पण तुम्हाला ते वरकरणी दाखवतात आम्हाला काही कर्तव्य नाही. हे ढोंग आहे. एकीकडे मुलीमध्ये आसक्ती आहे, एकीकडे मुलामध्ये आसक्ती आहे, काही ठिकाणी प्रपंचात आसक्ती आहे आणि वर दाखवायचं मला काही आसक्ती नाहीये. हे ढोंग आहे. आतमध्ये आसक्ती भाव आहे, आतमध्ये कर्मभाव आहे, कर्तव्य भाव आहे, काय करायचं योग्य माहिती आहे, पण वरी नटती ते पुढे. काही काही बोलत असताना मी म्हणालो ना श्रवण या कॅसेटमध्ये, मी काही बोललं म्हणजे काही असे मान हलवतात आपले, नाही कुठे प्रवचनाला गेलो म्हणजे काही दाखवतात, येस तुमचं बरोबर आहे, काही दाखवतात नाही नाही हे चूक आहे, बरोबर आहे. सगळे ढोंगी. तया कर्मत्याग न घडे, त्यांना कर्मत्याग घडू शकत नाही. जे कर्तव्य मणी सापडे, वरी नटती ते पुढे. दरिद्री जाण, ते दरिद्री आहेत, नट आहेत, ढोंग करतायत. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. अर्जुना, भगवान कृष्ण म्हणतात अशी माणसं जी ढोंगी आहेत, जे नाटक करतायत, ज्यांनी संतांचा वेश धारण केलेला आहे, ते विषयासक्त आहेत. समज विषयाने ग्रासलेले आहेत. अनेक महाराज मला बोलतात आम्हाला फार मेंटल टेन्शन आहे. एकांतात फार रेस्टलेस असतात ते, रेस्टलेस. आपण बरे, काही रोगाने पछाडले म्हणून रेस्टलेस आहेत, काही ट्रस्ट केले त्याच्यात पछाडलेले म्हणून रेस्टलेस आहेत. शांतीच नाही. ते काय आपल्याला शांती देणार हो, जे स्वतः अशांत आहेत. आणि त्यांना ढोंगी म्हटलंय. ज्यांना आसक्ती भाव सुटला नाही, जे विषय आसक्त झालेले आहेत, भले परमेश्वराची आसक्ती असेल, जे विषय आसक्त असतील, कशाची आसक्ती असेल, भलेही सामाजिक असेल, भले एखादा ट्रस्ट असेल. पण शेखरने मला सांगितलं पहिला राजीनामा तुमचा आता घेण्याची वेळ आली. आधी मी होत नव्हतो अध्यक्ष. मी म्हणलं शेखर आपलं ठरलंय ना, मी नाही होणार अध्यक्ष, सध्या गरज आहे म्हणले तुम्ही व्हा. मला अनेक संस्थांमध्ये ठेवलं, सध्या गरज आहे तुम्हाला, तुमचं ग्लॅमर वाढलं पाहिजे म्हणून अनेक संस्थांमध्ये राहा. आणि मग सांगितलं आता सोडा, वेळ आली. आणि आळंदीमध्ये गेल्या वर्षी सांगितलं रामनवमीला आता 1 वर्ष होणार, राजीनाम्याची तारीख ठरवा. आता नसलं पाहिजे. पण सगळ्यांच्या आग्रहाखातर 3 वर्ष म्हणाले, त्याच्यात रामनवमीला 1 वर्ष माझं संपायलंय, पुन्हा 2 वर्ष राहील. शेखरनं सांगितलं 3 वर्ष सगळ्यांच्या आग्रहाखातर ठीक आहे म्हणले. राजीनामा द्या. आज कुठला महाराज सोडतोय सांगा? अरे ट्रस्टच्या मीटिंग महाराज घेतात, घेऊ नये असं नाही म्हटलं मी, पण डोक्यामध्ये तोच चिंतनाचा विषय असेल, परमेश्वर आहे कुठे तुमच्याजवळ? मला शेखरने सांगितलं की जैन आहे सपला नाही.
कुठलीही आसक्ती असता कामा नये, कुठेही जीव अडकता कामा नये, मुक्त असलं पाहिजे. लक्षात घ्या किती गहन रहस्य आहे. आपल्या बॉसने देखील चंद्रशेखर गाडगिळनी नोकरी सोडली, सगळ्या याच्यातनं मुक्त आहे, आसक्त नाही. ऐसे ते पार्थ विषयासक्त सर्वथा, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. अरे काही काही महाराजांचे असे हाल झाले, त्यांचे शिष्य त्यांच्याच समोर भांडत होते प्रॉपर्टी करता, नाव घेत नाही. आणि दुःखी अंतःकरणाने हे लोक सोडावा लागला, नाव घेणार नाही. लाखो लोक ज्यांच्याकडे येत होते. वार सुरू आहे सध्या शिष्यांमध्ये. दुःखी झाले ना, आसक्ती भाव होता ना, म्हणजे विषय आसक्त आहे.